सेड ठे स्ट्रीम एडिटरवरील पाठात आपले स्वागत. ह्या पाठात सेड कमांडचा वापर करण्याबद्दल जाणून घेऊ. हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ. ह्या पाठासाठी आपण उबंटु लिनक्स वर्जन 1204 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि GNU बाश वर्जन 4224 वापरणार आहोत. पाठाच्या सरावासाठी GNU बाशच्या 4 किंवा त्यावरील वर्जनचा वापर करू. तसेच तुम्हाला लिनक्स टर्मिनलचे प्राथमिक ज्ञान असावे. संबंधित पाठांसाठी आमच्या या वेबसाईटला भेट द्या. आता सेड बद्दल जाणून घेऊ. सेड हा स्ट्रीम एडिटर आहे. सेड फाईलमधील विशिष्ट जागी टेक्स्टचा एखादा पॅटर्न शोधते. ही कमांड टेक्स्ट दर्शवण्याचे किंवा एडिट करण्याचे कार्य करते, जसे की जुळलेल्या टेक्स्टच्या जागी टेक्स्ट समाविष्ट करणे, पुसणे किंवा बदलून लिहिणे यासारखी एडिटिंगची कामे. प्रथम काही उदाहरणांद्वारे सुरुवात करू. सेड कमांडद्वारे प्रिंट कसे करायचे ते पाहू. माझ्याकडे होम डिरेक्टरीमध्ये seddemo.txt नामक फाईल आहे. त्यातील घटक पाहू. ह्या फाईलमध्ये आपल्याकडे रोल नंबर, नेम, स्ट्रीम, मार्क्स, पास किंवा फेल आणि स्टायपेंड अमाउंट अशा एंट्रीज आहेत. समजा फाईलची दुसरी ओळ प्रिंट करायची आहे. त्यासाठी कीबोर्डवरील Ctrl Alt आणि टी बटणे दाबून टर्मिनल उघडावे लागेल. आता टाईप करा सेड स्पेस सिंगल कोट्समध्ये 2p सिंगल कोट्स नंतर स्पेस seddemo.txt. एंटर दाबा. येथे दुसरी ओळ दाखवण्यासाठी 2 हा अंक आहे. p हे अक्षर प्रिंटिंग ही कृती दाखवत आहे. आता आऊटपुट पहा. हे संपूर्ण फाईल दाखवत आहे, पण दुसरी ओळ दोनदा प्रिंट झाल्याचे दिसेल. हे p ह्या कृतीचे डिफॉल्ट बिहेवियर आहे. केवळ दुसरी ओळ प्रिंट करण्यासाठी टाईप करा सेड स्पेस -n स्पेस सिंगल कोट्समध्ये 2p सिंगल कोट्स नंतर स्पेस seddemo.txt. एंटर दाबा. केवळ दुसरी ओळ प्रिंट झालेली दिसेल. -n म्हणजे सायलेंट मोड, जे सर्व अनावश्यक आऊटपुट काढून टाकते. स्ट्रीममध्ये सांगितलेले लोकेशन एडिट करायचे किंवा दाखवायचे आहे. आपल्याला दुसरी ओळ सिलेक्ट करायची आहे. p हे कृती सांगते, म्हणजेच दुसरी ओळ प्रिंट करायची आहे. आणि seddemo.txt हे फाईलचे नाव आहे. हा सेड कमांडचा सर्वसाधारण सिंटॅक्स आहे. आता फाईलची शेवटची ओळ प्रिंट करू. प्रॉम्प्ट क्लिअर करून घेऊ. आता टाईप करा सेड स्पेस -n स्पेस सिंगल कोट्समध्ये $p सिंगल कोट्स नंतर स्पेस seddemo.txt. एंटर दाबा. शेवटची ओळ प्रिंट झालेली दिसेल. आता टेक्स्ट एडिटरवर जा. समजा 3 पासून 6 पर्यंतच्या एंट्रीज प्रिंट करायच्या आहेत. त्यासाठी टर्मिनलवर टाईप करा सेड स्पेस -n स्पेस सिंगल कोट्समध्ये 3,6p सिंगल कोट्स नंतर स्पेस seddemo.txt. एंटर दाबा. तिसऱ्या ओळीपासून 6व्या ओळीपर्यंत आऊटपुट दाखवले जाईल. कृतीच्या आधी उद्गारचिन्ह दिल्याने कुठलीही कृती उलट केली जाते. समजा 3 पासून 6 पर्यंतच्या ओळी सोडून बाकी सर्व ओळी प्रिंट करायच्या असल्यास टाईप करा सेड स्पेस -n स्पेस सिंगल कोट्समध्ये 3,6 एक्सक्लेमेशन मार्क p सिंगल कोट्स नंतर स्पेस seddemo.txt. एंटर दाबा. अशा प्रकारे आऊटपुट दिसेल. स्लाईड्सवर परत जाऊ. लाईन अॅड्रेसिंग आणि कंटेक्स्ट अॅड्रेसिंग.
आतापर्यंत ज्यावर कृती करायची आहे ती फाईलमधील ओळ क्रमांक नमूद करीत होतो त्याला लाईन अॅड्रेसिंग म्हणतात. ओळीच्या क्रमांकाने अॅड्रेस नमूद केला जातो. ही अॅड्रेसिंगची एक पद्धत आहे. अॅड्रेसिंगची दुसरी पद्धत म्हणजे कंटेक्स्ट अॅड्रेसिंग. अशा ओळी ज्यात विशिष्ट कंटेक्स्ट असेल जसे की विशिष्ट शब्द असलेल्या ओळीवर कृती करायची असल्यास कंटेक्स्ट अॅड्रेसिंग वापरू. आपण रेग्युलर एक्सप्रेशन्स वापरू शकतो. आता उदाहरण पाहू. आपल्या एडिटरवर जाऊ. समजा कॉम्प्युटर्स हा शब्द असलेल्या ओळी प्रिंट करायच्या आहेत. टर्मिनलवर जाऊ. टाईप करा सेड स्पेस -n स्पेस सिंगल कोट्समध्ये / चौकटी कंस सुरू स्मॉल सी कॅपिटल सी चौकटी कंस पूर्ण /p सिंगल कोट्स नंतर स्पेस seddemo.txt. एंटर दाबा. आपण कॉम्प्युटर्स हा शब्द असलेल्या ओळी बघू शकतो. आपण पॅटर्न चौकटी कंसात लिहितो. यामुळे चौकटी कंसातील कोणतेही एक किंवा दोन्ही अक्षरे जुळवून पाहिली जातील. पॅटर्न जुळवून बघायचा असतो त्यावेळी तो / मध्ये लिहितात. आपण तो फाईलमध्ये प्रिंट करू शकतो किंवा W ऑप्शन वापरू शकतो. त्यासाठी टाईप करा सेड स्पेस -n स्पेस सिंगल कोट्समध्ये / चौकटी कंस सुरू स्मॉल सी कॅपिटल सी चौकटी कंस पूर्ण /w स्पेस computer_student.txt सिंगल कोट्स नंतर स्पेस seddemo.txt. एंटर दाबा. आता जुळणाऱ्या सर्व ओळी computer_student.txt ह्या फाईलमध्ये पाठवल्या जातील. आता computer_student मधील घटक पाहू. टाईप करा cat स्पेस computer_student.txt. एंटर दाबा. आपण ह्या एंट्रीज पाहू शकतो. आपण पॅटर्न्स वेगवेगळ्या फाईल्समध्ये पाठवू शकतो. प्रॉम्प्ट क्लिअर करा. टाईप करा सेड स्पेस -n स्पेस -e स्पेस सिंगल कोट्समध्ये /electronics/w स्पेस electro.txt सिंगल कोट्स नंतर स्पेस -e स्पेस सिंगल कोट्समध्ये /civil/w स्पेस civil.txt सिंगल कोट्स नंतर स्पेस seddemo.txt. एंटर दाबा. येथे -e चा वापर अनेक मेथड्स एकत्र करण्यासाठी केला आहे. हे electro.txt आणि civil.txt ह्या दोन फाईल्स बनवेल. त्यामध्ये काय आहे ते बघण्यासाठी टाईप करा cat स्पेस electro.txt. इलेक्ट्रॉनिक्स हा शब्द असलेल्या एंट्रीज दाखवत आहे. आता सिव्हिल फाईलमधील घटक पाहू. टाईप करा cat स्पेस civil.txt. एंटर दाबा. सिव्हिल हा शब्द असलेल्या एंट्रीज दाखवत आहे. आपण आणखी कमांड्सचा संच पुढील पाठांत पाहू. त्यासाठी हाच प्रोग्रॅम वापरू. आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. स्लाईडवर परत जाऊ. थोडक्यात या पाठात आपण शिकलो. सेडद्वारे प्रिंट करणे, लाईन अॅड्रेसिंग, कंटेक्स्ट अॅड्रेसिंग. असाईनमेंट म्हणून seddemo.txt ही टेक्स्ट फाईल वापरून 6व्या पासून 12व्या ओळीपर्यंतची रेकॉर्ड्स प्रिंट करा. स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.